9 स्कंदामध्ये राजा रामचंद्र यांच्या वंशातली कथा आहे. रघुवंशामध्ये अनेक राजे झाले. तो वंश ज्यांच्या नावाने ओळखला जातो असे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांची कथा 9 स्कंदामध्ये येते. तसं देवाच्या प्राप्तीकरता आधी त्याग ऐकावा लागतो. त्यागातून भोगाची प्राप्ती आहे. त्याग केला की भोग मिळत असतो, पण भोगातून मात्र काय मिळणार नाही तुम्हाला. त्यागातून परमात्म्याचा भोग मिळू शकतो, परमात्मा मिळू शकतो. त्याग करणं, देणं शिका, घेणं नाही. त्याग केल्यानंतर त्यागाचा परिणाम चांगलाच आहे. शेतकऱ्याने जर एक 25 किलो मका जमिनीत दाबला नाही तर 200 क्विंटल त्याच्या घरी येणार नाही. आधी द्यावं लागतं. म्हणून 9 स्कंदाची कथा न सांगता वेळ कमी असल्यामुळे शुकदेव राजा परीक्षितीला 10 स्कंदामध्ये एक लवणासूर नावाचा दैत्य मेला आणि तो लवणासूर मेल्यानंतर उग्रसेनाकडे राज्य कारभार आला. उग्रसेनाचा पोरगा, नाव त्याचं कंस. या कंसाने आपल्या बापाला त्रास दिला आणि राज्य बडकावलं. राज्य आपल्या हातात घेतलं. बापाला सांगितलं तुम्ही म्हातारे झाले, तुम्ही कमजोर झालेत. आता बरेच कंस आहेत असे. बापानं थोडं काही यांना मोठं केलं की हे कंस होतात आणि बापाच्या हातातला व्यवहार स्वतःच्या हातात घेतात. पण लक्षात घ्या, बापाने जेवढे कष्ट केले, बापानं जेवढ्या कष्टा खाल्ल्या, बापानं राबून हाडाच्या काढा रक्ताचं पाणी करून जगर उभं केलं, ते तुम्हाला आयतं मिळालं तर ठीक आहे, पण त्याची जाणीव असू द्या. उन्मत्त होण्याकरता, तुम्हाला मजा मारण्याकरता या सर्व गोष्टी नाही दिल्यात. बापानं फार कष्टानं संसार थाटलाय. उग्रसेनानं अत्यंत चांगलं राज्य चालवलं, पण कंसाच्या हातामध्ये राज्य आलं. कंसानं पाप माजवलं. यज्ञ आगादी कर्म बंद पाडलेत. शेतकऱ्यांना जास्त कर लावलेत. त्याच्या दरबारात सर्व लोक अत्यंत दुःखी होते आणि दुःखी लोकांना सुखी करण्याकरता, आपल्या पापावर पांघरून टाकण्याकरता त्यानं आनंदाचा शिधा दिला. हे सारं का केलं? आपल्याला कोणीतरी बरं म्हटलं पाहिजे, आपल्याला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे, म्हणून एखादी कार्य हाती घेऊ. म्हणून त्या कंसाला तर सख्खी बहीण नव्हती, त्याची चुलत बहीण, नाव तिचं देवकी. त्या देवकीचं लग्न करायचं ठरवलं त्याने. आता लग्न करायचं तरी कोणासोबत? मग त्या कंसाचा एक मित्र होता, नाव त्याचं वसुदेव. वसुदेवाला बोलवलं, आपल्या बहिणीचा प्रस्ताव दिला. कंसाला नाही म्हणण्याची ताकद कोणामध्ये आहे? थाटामाटामध्ये लग्न पार पडलं. लग्नामध्ये खूप खर्च केला. लोकांना पंक्तीच्या पंक्ती उठवल्या. आपल्या बहिणीचा लग्नाचा आनंदोत्सव साजरा केला, पण हा आनंदोत्सव जास्त दिवस न टिकणारा होता. आपल्या बहिणीची विदाई करण्याकरता निघाला. म्हणतो माझ्या बहिणीचा रथ मी स्वतः हाकणार आहे. माझ्या बहिणीला पोहोचवण्याकरता मी स्वतः जाणार आहे. आणि रथ हाकण्याकरता बसलेला आहे. रथ गावाच्या बाहेर आलेला आहे, मथुरेच्या बाहेर. आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशातून त्याला आवाज आला, कंसा, जिची एवढ्या आनंदानं विदाई करतोय, जिचं लग्न लावून दिलं तुझ्या मित्रासोबत, ध्यानात ठेव, तिच्या पोटी 8वा पोरगा जन्माला येईल आणि तो तुला मारून टाकेल, तुझ्या विनाशाचं कारण ठरेल, तू त्याच्या हातातून वाचू शकत नाही. कंसानं विचार केला, हिचं लग्न मी करून दिलं,
आणि पुन्हा हिच्याच पोटी पोरग जन्माला आलेलं मला मारेल. एक काम करू आपण, हिलाच जिवंत ठेवायचं नाही. कंसानं हातामध्ये तलवार घेतली आणि देवकीला मारण्याकरता धावला. मध्ये वसुदेवजी उभे राहिले आणि सांगितलं, कंसा हिला मारू शकत नाही, कारण आतापर्यंत तुझी बहीण होती, आता माझी पत्नी आहे, माझी अर्धांगिनी आहे, हिचं रक्षण मी केलं पाहिजे. तू हिला मारू नको रे. बहिणीला मारणं योग्य नाही. बहीण नितांत प्रेम भावावर करत असते. अरे ही तुझा शत्रू नाहीये, हिच्या पोटी येणारा पोरगा तुझा शत्रू आहे. आणि सांगता येत नाही, आकाशवाणी खोटी सुद्धा असू शकते. कंसा विश्वास ठेवू नको. नाही, मी भ्रमात जगणाऱ्यांमध्ये नाही आहे. मला हिला जिवंत ठेवायची नाही का? ना रहेगा वास ना बजेगी बासुरी. मी एखाद्या झाडाचं खोड जर कापलं त्याला फळ येणार नाही. मी हिला जर मारून टाकलं तर हिच्या पोटी पोरग जन्माला येणार नाही. वसुदेवानं सांगितलं, एवढं पाप कुठे भरशील? हा म्हणतो, मी पाप पुण्याचा विचार करत नाही. मला माझ्या मरणाची भीती आहे ना, मी हिला मारून टाकतो म्हणजे मी निर्भीड होऊन जाईल. मला मारण्याची ताकद कोणात नसेल. वसुदेवाने खूप समजवलं आणि शेवटी कॉम्प्रोमाइज केली. काय? मी तुम्हाला दोघांना बंदीशाळेमध्ये टाकतो, तुम्हाला जिवंत सोडेल, पण तुमचं 8व्या क्रमांकाचं पोरग मला द्यावं लागेल. दोघांना बंदीशाळेमध्ये टाकले. फार मोठं पाप माजवलं. हे पाप धरती मातेला सुद्धा सहन होत नव्हतं. या जमिनीने, धरती मातेने गायीचं रूप घेतलं आणि विष्णू परमात्म्याकडे क्षीरसागरामध्ये गेली. आणि गौमाता रडतीये, विष्णू परमात्म्याला सांगतीये, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्रिवाय तोय सांगतसे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. माझ्याकडनं हे पाप सोसलं जात नाही, मला या पापातून बाहेर काढा, मला वाचवा. परमात्म्यानं सांगितलं, पृथ्वी तू चिंता करू नको, मी अवतार घेण्याकरता तयार आहे, तू जा, बिंदास्त रहा. भगवान नारायणाने शेषनागाला सांगितलं, शेषा मी अवतार घेणार आहे द्वापार युगामध्ये, तुलाही अवतार घ्यावा लागेल माझ्या नंतर. शेषानं सांगितलं, प्रभू मी तुमच्या सोबत अवतार घेणार नाही. का बरं? मागच्या जन्मामध्ये मी जन्म घेतला, तुमच्या माग माग जंगलात फिरावं लागलं, 14 वर्ष बिना अन्न पाण्याचं राहावं लागलं. एवढे कष्ट कोण सहन करेल? त्याच्यामुळे मला आता तुमच्या बरोबर येण्यात काही मजा नाही. मी अवतार घेणार नाही. मला अवतार घेतला की तुमची सेवा करावी लागते. भगवान कृष्ण कन्हैयाने शेषाला सांगितलं, शेषा त्रेतायुगामध्ये मी मोठा होतो, तू लहान होता. आता एक काम कर, तू मोठा हो, मी लहान होईल, पण तुला जन्माला यावं लागेल, तुला अवतार घ्यावा लागेल. बघता 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 देवकीला पहिलं पोरग झालं, कंसानं मारून टाकलं. दुसरं पोरग झालं, मारून टाकलं. तिसरं पोरग झालं, मारून टाकलं. चौथं पोरग झालं, मारून टाकलं. 5वं पोरग झालं, मारून टाकलं. 6वं पोरग झालं. नुसते मारले नाही दादा, पिंडदान करण्याकरता जो भात बनवतात ना तुम्ही, त्या भाताचा गोळा बनवतात असा लाडू, तो पिंडदानाचा भात हातामध्ये घ्यायचा आणि भिंतीवर मारून फेकायचा. जसे तांदळाचे कण पांगतात तसं देवकीच्या पोराच्या चिथड्या पांगत होत्या. 6 पोरं मारले आणि 7व्या गर्भाचं, शेष भगवंताचं गर्भाचं घर्षण झालं. आणि वसुदेवाची एक पत्नी होती रोहिणी माता, तिच्या उदरामध्ये तो बाळ गेला. भगवंताचा अवतार घेणार, जन्माला येणार म्हणून सर्व तिथ्यांनी रांग लावली. एक एक तिथी अशी जागेवर उभी आहे. पहिल्यांदा भगवंताकडे क्षीरसागरामध्ये अमावस्या आली आणि अमावस्येने सांगितलं, प्रभू तुम्ही एक काम करा. काय? अमावस्येच्या दिवशी जन्म घ्या. परमात्म्यानं सांगितलं, नेमकं काय असं महत्व आहे अमावस्येचं? म्हटले, प्रभू अमावस्येला सर्व लोक घाबरतात, माझी फार मोठी दहशत आहे. अगं घाबरतात हे चुकीचं आहे, तुझं महत्व काय ते सांग. ती अमावस्या सांगते, माझ्या दिवशी घटस्थापना होते, माझ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं. असे चांगले चांगले सण माझ्या दिवशी येतात, चांगले चांगले दिवस माझ्या तिथीच्या दिवशी येतात. तुम्ही अमावस्येला जन्माला या. परमात्म्यानं सांगितलं, विचार करेल. अमावस्या गेली आणि द्वितीया आली. द्वितीयाने विचारलं, का ग काय म्हणणं आहे तुझं? प्रभू तुम्ही द्वितीयेला जन्म घ्या. म्हटले, का बरं? द्वितीयेला भाऊबीज येते, द्वितीयेला हरतालिका येते,
महिलांचा खूप चांगला दिवस आहे द्वितीया, म्हणून प्रभू तुम्ही द्वितीयेला जन्म घ्या. द्वितीया बाजूला झाली, तृतीया समोर आली. परमात्म्यानं विचारलं तुझं काय महत्व? 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षय तृतीया, ती तृतीयेला येते, म्हणून प्रभू तुम्ही तृतीयाला जन्म घ्या. चतुर्थी समोर आली, तिनं सांगितलं प्रभू विघ्नहर्ता देवता गणपती बाप्पा याच्या नावानं मी ओळखली जाते. चतुर्थी सर्व लोक उपवास करतात, म्हणून तुमचा जन्मोत्सव चांगला साजरा केला जाईल. तुम्ही चतुर्थीला जन्माला या. पंचमी आली आणि ती सांगते प्रभू सांगू का, मला रंगपंचमी नावानं ओळखतात, म्हणून तुम्ही पंचमीला जन्म घ्या. षष्ठी समोर आली, तिनं सांगितलं प्रभू मला चंपाषष्ठी नावाने ओळखलं जातं, तुम्ही षष्ठीला जन्म घ्या. नवमी समोर आली, नवमीनं सांगितलं प्रभू तुम्ही त्रेतायुगात नवमीला जन्माला आले होते, किती तुमचा जय जयकार झाला, तुम्ही नवमीला जन्माला या. दशमी समोर आली आणि दशमीनं सांगितलं प्रभू तुम्ही मागच्या जन्मामध्ये विजय मिळवला होता, तो विजयादशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी, दसऱ्याचा दिवस सर्व लोक आनंदोत्सव साजरा करतात, तुम्ही दशमीला जन्माला या. एकादशी आली आणि एकादशीनं सांगितलं प्रभू मी वैष्णवांचा अत्यंत चांगला दिवस आहे, म्हणून तुम्ही एकादशीला जन्माला या. बारस म्हणजे द्वादशी म्हणते प्रभू माझ्या दिवशी प्रदोष नावाचा उपवास केला जातो आणि देवादिदेव महादेव तुमचा आराध्य आहे. प्रदोष हा सर्वांची इच्छा पूर्ण करून देतो, तुम्ही द्वादशीला जन्माला या. त्रयोदशी समोर आली आणि त्रयोदशी म्हणते प्रभू दिवाळीच्या सणामध्ये मला धन या नावाने पूजलं जातं, मला धनत्रयोदशी म्हणतात, तुम्ही धनत्रयोदशीला जन्माला या. चतुर्थी पुन्हा एकदा माईबाप अनंत चतुर्थी समोर आली, तिनं सांगितलं तुम्ही माझ्या दिवशी जन्माला या. पौर्णिमा आली, तिनं सांगितलं मला नारळी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं, तुम्ही पौर्णिमेला जन्माला या. सर्व तिथीने आपापलं महत्त्व सांगितलं, पण एक तिथी कोपऱ्याला बसली होती. देवानं विचारलं का ग तू सांग ना तुझं महत्त्व काय? तिनं हात जोडले आणि सांगितलं प्रभू माझं काहीच मुहूर्त नाही, मी अत्यंत करंटी आहे, माझं सांगण्यासारखं काही नाही. म्हणले तुझं नाव काय? म्हणे माझं नाव अष्टमी तिथी. देवानं सांगितलं जा चिंता करू नको, मी अष्टमीला जन्माला येईल. आणि परमात्म्यानं ठरवलं अष्टमीला जन्माला यायचं. वसुनाम तिथी आली, बुधवार नावाचा दिवस आला, रोहिणी नावाचं नक्षत्र आलं आणि परमात्म्याचं प्रागट्य झालं. परमात्म्याचा जसा जन्म झाला लख प्रकाश त्या जेलमध्ये पडला, लाईट लावण्याची गरज नाही, सर्व सैनिक मूर्छित झालेत. वसुदेवजींच्या अंगावरच्या सर्व बेड्या गळून पडल्या. उचलीला कमळापती पायीचे बंधन गळती. आणि परमात्मा झाल्या आकाशवाणी झाली की या तुमच्या मुलाला गोकुळामध्ये नेऊन सोडा, तिकडे योगमाया जन्माला आलेली आहे, त्या योगमायेला घेऊन या. परमात्म्याला टोपलीमध्ये ठेवलं, कडकडून मिठी मारली देवकीनं, की बाळ जन्माला घातलं, 6 पोरं मेले माझे, एकटा हा जिवंत आहे, हा पण माझ्यापासून लांब चालला. कडकडून मिठी मारली देवकीनं आणि मोठ्या अंतःकरणावर दगड ठेवून वसुदेवाच्या हातामध्ये बाळ दिलं. वसुदेवाच्या हातामध्ये बाळ दिल्यानंतर वसुदेवानं सांगितलं अगं तू मोह धरू नको, आपलं बाळ आपल्या डोळ्यापुढं दिसावं ही आपली मानसिकता आहे ना? म्हटले हो. आणि वसुदेवजी जेलमधून निघाले, जेलच्या बाहेर आले, सर्व मूर्छित झालेले आहेत. खूप असा पाऊस चाललेला आहे, पावसामध्ये माय लेकरूला पता नाही, कोणीच बाहेर नाही, नदी नाले एक झालेले आहेत. आणि मथुरेमधून गोकुळामध्ये जाण्याकरता एक नदी ओलांडावी लागते, त्या नदीचं नाव आहे यमुना नदी. वसुदेवजी मथुरेच्या जेलमधून तर बाहेर आले, राज्यामधून तर बाहेर आले, पण वसुदेवजींना पहिलं तीराला जायचंय. पाण्यामध्ये पाय टाकावा की टाकू नये? पण वसुदेवानं विचार केला मला जर माझी संतती वाचवायची, मला जर माझ्या वंशाचा दिवा वाचवायचा आहे तर मी गेलं पाहिजे, नंदाच्या घरी हे बाळ पोहोचवलं पाहिजे. म्हणून वसुदेवानं पाण्यामध्ये पाय टाकला. पाणी हळूहळू हळूहळू वर येत आहे. पाणी वर येतं याचं कारण काय?
6 कारण भागवतामध्ये दिलेले आहेत. पाणी वरवर काय येतं. यमुना मैया हे भगवान कृष्ण कन्हैयाची पत्नी आहे. आणि यमुना मैया विचार करते, काय माझ्या पतीचा आताशी जन्म झाला, माझे पती माझ्यातनं चाललेत, मी देवावर प्रेम करते, पण परमात्मा माझ्याकडून चाललेत, मी किमान देवाचं दर्शन घेतलं पाहिजे, म्हणून यमुना मैया वरवर वरवर येते आहे. पण यमुना मैया हा विचार करत नाही, आपण आपल्या नवऱ्याच्या पाया पडायला चाललो, पण आपला सासरा मात्र आपल्यात डुबून मरेल. कन्हैयानं विचार केला की काय करावं, आता पाऊस थांबायला तयार नाही. कन्हैयाने शेषाला सांगितलं. शेषाने कन्हैयाच्या अंगावर छत्री धरली आणि हळूहळू पाणी वरवर येत आहे. वसुदेवजींच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं. कन्हैयाने आपला अंगठा बाहेर काढला आणि यमुना मैयाच्या डोक्याला लावला, म्हणजे यमुना मैयेला कन्हैयाचा स्पर्श झाला आणि यमुना मैया खाली गेली. एका वृंदावनातल्या संतांनी तर एक भाव सांगितला, सुंदर गोड भाव सांगितला. काय, यमुना मैयेचे पती कृष्ण कन्हैया आहेत आणि कृष्ण कन्हैयाचे वडील सासरे झाले यमुना मैयाचे, म्हणून यमुना मैयाशी वरवर 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 येते. पण अचानक यमुना मैयेच्या डोक्याला वसुदेवजींची दाढी टुचली आणि यमुना मैया लाजून खाली गेली. असा गोड भाव सांगितला जातो. यमुनेच्या पहिल्या तीराला वसुदेवजी गेलेले आहेत. नंदबाबाच्या घराला 4 दरवाजे आहेत, गाय दरवाजा, शेत दरवाजा, बिदी दरवाजा आणि गाव दरवाजा. गाय दरवाजा म्हणजे काय, ज्या दरवाजाचं तोंड हे यमुना नदीच्या दिशेनं आहे. गाय दरवाजा म्हणजे गायीच्या गोठ्याचा दरवाजा. गायी निघाल्या की यमुना नदीवर पाणी प्यायला जायच्या, तो दरवाजा उघडा होता. वसुदेवजींनी रात्रीच्या 12:30-1 वाजता त्या दरवाजामध्ये प्रवेश केला. नंद बाबाच्या घरी सर्व शांत वातावरण होतं. यशोदा मैया झोपलेल्या होत्या. यशोदा मैयांच्या बाजूला योगमायेने जन्म घेतलेला होता. वसुदेवानं भगवान कृष्णाला तिथं ठेवलं, आपल्या बाळाला तिथं ठेवलं आणि योगमायेला जवळ घेतलं. योगमाया जशी जवळ घेतली, डोळ्यामध्ये पाणी आलं वसुदेवाच्या. बघा, ज्याने देवाला आपलंसं केलं त्याचे सर्व बंधनं तुटून जातात आणि ज्याने मायेला जवळ केलं त्याच्या बंधनांमध्ये भर पडते. जोपर्यंत कन्हैयाजी जवळ होते तोपर्यंत रडू आलं नाही वसुदेवाला, पण योग मायेला जवळ घेतलं आणि वसुदेवाला रडू येऊ लागलं. पण स्वतःच्या मनाला सावरलं, मनाला आकस घातली, मनाला त्या ठिकाणी धीट केलं, योग मायेला घेतलं आणि जेलमध्ये आलेत. योगमाया आल्याबरोबर सर्व दरवाजे पुन्हा लागले गेले. सैनिक जागरूक झालेत आणि ती योगमाया रूपी बाळ रडायला लागली. कंसाला कळालं. कंस धावत धावत आला आणि हातामध्ये पाहिलं, अरे ही तर मुलगी आहे, पण तरीला सोडायची नाही. हातामध्ये घेतली, गरगर 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 फिरवली आणि तेवढ्यात ती हातातून सटकली. तिनं सांगितलं, अरे मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तिकडं नंद बाबाच्या घरी बहु दिवसानं बाळ जन्माला येणार. नंद बाबाच्या 2 बहिणी आलेल्या आहेत. एकीचं नाव नंदा आणि दुसरीचं नाव सुनंदा. या बहिणी फार हुशार असतात. नंद बाबाला फार उतार वयामध्ये मुलगा होणार. आता नंद बाबाची वय 91 वर्षाची आहे. नंद राणीची वय 84 वर्षाची आहे. पूर्वी आयुष्य मर्यादा भरपूर होती, म्हणून नंद बाबांनी त्या ठिकाणी मायबाप सर्व गावाला एकत्रित करून ठेवलेलं होतं. नंद बाबाच्या दाराशी असलेला आनंद, तोच आनंद या मंडपात आपल्याला अनुभवायचा आहे. 1:56 वेळ आहे
आणि नंद राणीच्या शेजारी निळ निळ प्रकाश दिसला. त्या प्रकाशाकडे पाहिलं तर लाला चमकला आणि सुनंदा पडत पडत आली आणि सांगते, नंद बाबा, लाला भयो लाला. नंद बाबानं नवरत्नाचा हार काढला आणि सुनंदेच्या गळ्यामध्ये टाकला. सुनंदा म्हणते, नंद बाबा बधाई हो बधाई. आणि सुनंदेनं सांगितल्याबरोबर बातमी गेली साऱ्या नंद गावात. सध्या 2 नेटवर्क लय फास्ट आहेत, एक ईमेल आणि दुसरं फिमेल. या बाईने त्या बाईला, त्या बाईने त्या बाईला, त्या बाईने त्या बाईला. सर्वीकडे खबर गेली. सर्वे नंद बाबाच्या दाराशी उभे राहिलेत आणि नंद बाबाला बधाई देत आहेत. आपणही नंद बाबाला आणि यशोदा राणीला बधाई द्यायची ना. कोण कोण देणार आहे बधाई? हात वर करून सांगा एकदा. बर, मी जर म्हटलो नंदराणी, महिला मंडळीनं म्हणायचं बधाई हो. मी जर म्हटलो नंद बाबा, साऱ्या पुरुषांनी म्हणायचं बधाई हो. 2 पार्ट्या पडल्यात आपल्या, एक नंद बाबाची पार्टी आणि एक यशोदा राणीची पार्टी. कोणाच्या पार्टीत ताकद आहे जरा बघू बरं. सर्वांनी जोरात बोलायचं. आपली पार्टी कोणाची आहे? नंद बाबाची. आणि ही पार्टी यशोदा राणीची. जोरात, यशोदा राणी. असं नाही, हात वर करून बधाई द्यायची आहे. मी जर म्हटलं यशोदा राणी, तुम्ही हात वर करून म्हणायचं बधाई हो यशोदा राणी. वा 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 वा. घरी झोपलेले लोक पण विचार करत असतील काय चालू आहे तिकडं मंगल कार्यालयात. जोरात एकदा, यशोदा राणी, यशोदा राणी. वा. आपली बाजू ढिली पडू देऊ नका, आता जरा जोरात होऊ द्या. नंद बाबा. वा. असं नाही, असं नाही. बघा, ते नंद बाबा आणि यशोदा राणी दोघी जण येत आहेत. हे बरे खाली बस, हे बरे. नंद बाबा आणि यशोदा राणी दोघी जण येत आहेत. दोघींना बधाई द्यायची आहे. इकडे लक्ष द्या. यशोदा राणी, यशोदा राणी. नंद बाबा, नंद बाबा, यशोदा राणी. अरे जरा जोरात होऊ द्या. यशोदा राणी, नंद बाबा. तुम्ही जरा ढिले पडले, घरी जाऊन जेवण करा. परत एकदा जोरात होऊ द्या. नंद बाबा, यशोदा राणी. नंद बाबा, यशोदा राणी. अशी बधाई गाजली महाराज. काय सांगावं. तो आनंद गगनात मावेनासा झाला. तोच आनंद आपल्याला इथं साजरा करायचा आहे. पण त्याच्या आधी आपल्याला घरातून बाहेर आणायचं. कोणाला? भगवान कन्हैयाला. नंद बाबाकडे आणि यशोदा राणीकडे कन्हैयाजी आले की मग आपल्याला पुन्हा आनंदोत्सव साजरा करायचा आहे. आता कन्हैयाजीचं एक स्वागत गीत आपण म्हणूया आणि कन्हैयाजींचं आगमन होईल. कोणीही त्या डालकीमध्ये कन्हैयाजी समोर फुलं फेकायचे नाहीत. त्या डालकीमध्ये पैसे टाकायचे नाहीत. जागेवरून दर्शन घ्यायचं. जागा कोणी सोडायची नाही. सर्वांनी टाळी वाजून भजन करत कन्हैयाजीचं आगमन होतंय. स्वागत गीत म्हणूया. हरि बोल. स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम स्वागतम शरणागतम कृष्णा. बोल कृष्ण कन्हैया लाल की. बोल नंद के लाला की. सुस्वागतम शरणागतम हरि बोल. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण.
स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सब लोग हाथ उठाकर ताली बजाते हुए सेवा हरि करें। बोल। बोल कृष्ण कन्हैया लाल की, नंद के लाला की। स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा क्या बात है। बोल कृष्ण कन्हैया लाल की, नंद के लाला की। सारे लोक नंद बाबाच्या दारासमोर एकत्रित आले, नंद बाबाला बधाई देऊ लागले. सर्वांनी एकदा पुन्हा सर्वांनी एकत्रित बधाई देऊ. नंद बाबा, अरे जेवले की नाही तुम्ही? यशोदा राणी, नंद बाबा. सर्व लोक एकत्रित आले, नंद बाबाला बधाई देऊ लागले. आपल्यालाही बधाई द्यायची की नाही? 91 वर्षाचे नंद बाबा, सुंदर पगडी बांधली, सुंदर असं पावडर लावलं, बाबाला तिलक लावला, बाबाच्या डोक्यावर मोठ पिसारा लावला आणि नंद बाबाला घेऊन सारे लोक नंद बाबाला बधाई देत देत नाचू लागले. आपल्यालाही देवाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. देव ज्याचा कोणीतरी लागत असेल त्यानं जागेवर उठून नाचायचं. देव ज्याचा कोणीच लागत नाही त्यानं जागेवर बसलं तरी चालेल. बघू बरं देव कोणाचं कोण कोण लागतंय. म्हणून नंदोत्सव आपल्याला सर्व मिळून साजरा करायचा आहे. श्यामजी हो 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 नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की. जगह पर झूम नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की.
हरि बोल। हो हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी, हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी, हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी, हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी। जय कन्हैया लाल की, जय आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल हर हर बजने आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। हरि बोल। ऐका ना, हो ऐका 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 ऐका. तुम्हाला जरी कोणी बघत नसलं ना तरी देव बघतोय. देवासाठी जर नाचलात ना तर देव संसारात नाचू देत नाही, ध्यानात ठेवा. इथं नाचल्याने फायदा आहे, घरी नाचले तर म्हणतीन येडं झालात कोणीतरी. हसलं पाहिजे, नाचलं पाहिजे. जो नाचणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. हाँ? हमारे सोनू भैया का कहना, आप लोगों ने भी नाचना चाहिए. चलो आ जाओ, इधर आओ, आओ आओ सब लोग सामने जाओ. सोनू भैया ले लो सबको, इधर आओ, सामने आओ. आओ आओ आओ। चला 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 तुम्ही समोर या. सर्वजण जो पळून गेला ना ध्यानात ठेवा. हा श्यामजी, क्या बात क्या बात क्या बात। हरि बोल. जवानन को लड्डू मेरे बूढ़न को लापसी, जवानन को लड्डू मेरे बूढ़न को लापसी, जवानन को लड्डू मेरे बूढ़न को लापसी। जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल आनंद भयो जय कन्हैया लाल, ब्रज में आनंद भयो जय कन्हैया लाल, जय कन्हैया लाल की हो। जय कन्हैया लाल की, जय यशोदा लाल की, ब्रज में आनंद भयो जय कन्हैया लाल, ब्रज में
हर्ष भरा नर नारी केवल हर्ष भरा नर नारी केवल घुमनाचे दुकान है काल करान के पंच हटाने काल करान के पंच हटाने घने अवतार रहा प्रगट भये गोकुल में भगवान 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 प्रगट भये गोकुल में भगवान। एक बार सब लोग हाथ उठाकर बोलेंगे नंद के लाला की कृष्ण कन्हैया लाल की रतमोर मुकुट वाले की बोलिए कृष्ण कन्हैया लाल की मोर मुकुट बंसी वाले आज के आनंद की नंद के लाला की यशोदा मैया की नंद बाबा की गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय